नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खरोखरच कौतुकास्पद आणि थेट लोकांच्या फायद्याच्या उपक्रमाची माहिती घेणार आहोत. 2025-2026 या वर्षांसाठी आलेली महा-BOCW मोफत किट योजना म्हणजेच गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजना. ही नुसतीच एक सरकारी योजना नाहीये, तर समाजातील एका अत्यंत कष्टाळू घटकाला दिलेला हा एक मोठा आधार आहे. चला तर मग वेळ न दवडता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बांधकाम कामगार हा आपल्या शहरांचा पाया असतो. हे विधान 100% खरं आहे नाही का? विचार करा, आपण रोज ज्या चकचकीत रस्त्यांवरून फिरतो किंवा ज्या गगनचुंबी इमारतींमध्ये राहतो, त्यामागे या कामगारांचे अहोरात्र सांडलेले कष्ट असतात. हे कामगार खऱ्या अर्थाने आपल्या शहरी विकासाचा कणा आहेत आणि याच अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी शासनाने हे खूप महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर पहिल्यांदा आपण या योजनेचा मुख्य उद्देश समजून घेऊ. मग या योजनेसाठी नक्की कोण पात्र आहे हे पाहू. अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी बघू आणि शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. या योजनेचा नक्की परिचय आणि उद्देश काय आहे? बघा, या योजनेचा सर्वात मुख्य उद्देश म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावणे. रोजच्या जगण्यात आणि घर चालवताना या कामगारांना बऱ्याचदा मोठी आर्थिक ओढाताण सहन करावी लागते, हे आपण जाणतोच. म्हणूनच या योजनेअंतर्गत दिले जाणारे हे सर्व संच पूर्णपणे मोफत आहेत. यामुळे त्यांच्या खिशावरचा ताण नक्कीच थोडा हलका होईल आणि समाजातील त्यांचे स्थान अधिक भक्कम होईल. आणि हो, या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कामगारांच्या 2 प्रमुख गरजा खूप अचूकपणे ओळखल्या गेल्या आहेत. इथे तुम्हाला 2 वेगळे संच मिळतात. एक म्हणजे सेफ्टी किट, जो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी होणाऱ्या धोक्यांपासून त्यांचे शारीरिक संरक्षण करेल. आणि दुसरा आहे गृहोपयोगी किट किंवा हाऊसहोल्ड किट, ज्याचा उपयोग त्यांना त्यांच्या घरात दैनंदिन सोयीसुविधांसाठी होईल. म्हणजे कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि घरात कौटुंबिक सोय असा हा अगदी उत्तम मेळ आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की कोण पात्र आहे? याचे निकष काय आहेत? ही मोफत किट मिळवण्यासाठी प्रामुख्याने 4 अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. पहिली आणि सर्वात बेसिक अट म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच महा-BOCW मध्ये कामगाराची अधिकृत नोंदणी असणं सक्तीचं आहे. दुसरं म्हणजे मागील 12 महिन्यांच्या काळात किमान 90 दिवस बांधकाम काम केल्याचा लेखी पुरावा असायला हवा. तिसरी अट, अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमची कामगार नोंदणी सध्या सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. हे 4 निकष पूर्ण केले की तुम्ही या योजनेसाठी अगदी सहज पात्र ठरता. पुढचा भाग, अर्ज करताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील? अर्ज प्रक्रिया झटपट पूर्ण करायची असेल तर कागदपत्रांची फाईल आधीच तयार ठेवलेली बरी. ओळखीचा मुख्य पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर बँक खात्याचे तपशील देण्यासाठी बँक पासबुक लागेल. मगाशी आपण ज्या 90 दिवसांच्या कामाच्या पुराव्याबद्दल बोललो, त्याचं प्रमाणपत्र इथे द्यावं लागेल. वयाचा पुरावा म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र जोडू शकता. आणि निवासाचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा मतदार ओळखपत्र चालून जाईल. हे सर्व तयार असेल तर पुढचं काम एकाच चुटकीसरशी होऊन जातं. आता वळूया सर्वात प्रॅक्टिकल भागाकडे. ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईट अतिशय सोपी आहे, mahabocw.in, किंवा तुम्ही थेट mahabocw.in/workersregistration/ या लिंकवर जाऊन सुद्धा तुमची प्रक्रिया सुरू करू शकता. याच अधिकृत पोर्टलवरून तुमची सगळी माहिती एकदम सुरक्षितपणे नोंदवली जाते. ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आपण अगदी सोप्या 6 टप्प्यात समजून घेऊया. पहिली पायरी, अधिकृत वेबसाईट ओपन करा. दुसरी पायरी, तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा. जर अकाउंट नसेल तर आधी रजिस्टर करून घ्या. तिसरी पायरी, लॉग इन झाल्यावर समोर दिसणाऱ्या योजनांमधून इसेन्शियल, हाऊसहोल्ड किट किंवा फ्री युटेन्सिल स्कीम हा पर्याय निवडा. चौथी पायरी, तिथे विचारलेली तुमची वैयक्तिक माहिती आणि कामाच्या प्रमाणपत्राचे तपशील अगदी अचूक भरा. 5वी पायरी,
आपण मघाशी बघितलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट स्कॅन कॉपीज तिथे अपलोड करा. आणि शेवटची 6वी पायरी, भरलेली सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा. हो, एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायला अजिबात विसरू नका. आता पाहूया 5वा भाग. जर एखाद्याला ही ऑनलाईन प्रक्रिया थोडी कठीण वाटत असेल तर त्यांच्यासाठी ऑफलाईन पर्याय आहे का? तर याचं उत्तर आहे नक्कीच. जर इंटरनेट किंवा वेबसाईट वापरताना काही अडचण येत असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही थेट तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्राला भेट देऊ शकता. तिथे माहिती अधिकारी उपस्थित असतात जे तुम्हाला अर्ज भरण्यात आणि तुमची कागदपत्रे योग्य प्रकारे जमा करण्यात प्रत्यक्ष मदत करतात. त्यामुळे हा समोरासमोर मिळणारा आधार अनेक कामगार बांधवांसाठी खूप सोयीचा ठरू शकतो. तर आपण ह्या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता मला तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. या योजनेची माहिती खऱ्या अर्थाने प्रत्येक गरजू कामगारांपर्यंत कशी पोहोचेल? फक्त शासनाने योजना जाहीर करून भागणार नाही, बरोबर? आपल्या आजूबाजूला काम करणारे, आपल्या शहराचा पाया भक्कम करणारे असे अनेक कामगार असतात ज्यांना अशा उपयोगी योजनांची माहितीच नसते. मग एक जागरूक समाज म्हणून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आपलंही कर्तव्य नाही का? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.